जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील पहिल्या AI सौंदर्य स्पर्धेत अंतिम 10 मध्ये पोहोचणाऱ्या भारताच्या AI मॉडेलचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या AI मॉडेलचं नाव झारा शतावरी असं आहे. आणि मित्रांनो, हे जे मॉडेल आहे याची निर्मिती भारतीय मोबाईल जाहिरात एजन्सीचे सहसंस्थापक राहुल चौधरी यांनी केली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये एकूण 180 देशांच्या यादीत भारत हा 176व्या स्थानावर आहे. म्हणजेच भारताने या रँकिंगमध्ये खालून 5वं स्थान पटकावलेलं आहे. सर्वात शेवटी यात व्हिएतनाम आहे, त्यानंतर 179व्या क्रमांकावर पाकिस्तान, 178व्या क्रमांकावर लाओस, 177व्या क्रमांकावर म्यानमार, तर 27.6 गुणासह आपल्या भारताने 176वं स्थान पटकावलेलं आहे. बरं, या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कोणत्या देशाने पटकावलं? तर पहिल्या क्रमांकावर इस्टोनिया आहे, दुसऱ्यावर लक्झेंबर्ग, तिसऱ्यावर जर्मनी, चौथ्यावर फिनलँड, तर 5वा क्रमांक युकेने पटकावलेला आहे. मित्रांनो, ही जी रँकिंग आहे ही अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसीद्वारे जारी केली जाते. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झाले आहेत, त्यामधील भारताची रँकिंग सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2024 मध्ये भारत 63व्या स्थानी आहे. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 116व्या, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 129व्या, जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 39व्या, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 3ऱ्या, बिझनेस एन्व्हायरमेंटल रँकिंग 51व्या, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 159व्या, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 126व्या, DHL ग्लोबल कनेक्टनेस रिपोर्ट 62व्या, तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात भारताने 42वं स्थान पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. देशातील शेतकऱ्यांचे प्राणघातक कीटकनाशकांपासून संरक्षण करण्यासाठी सुती कपड्यापासून तयार करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी कवचाला काय नाव देण्यात आले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतंच आता भारतीय शास्त्रज्ञांनी शेतात फवारणी करताना वापरण्यासाठी एक सुती कपड्यापासून कवच तयार केलं आहे व या कवचाला किसान कवच असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? तर किसान कवच असं या कवचाला नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, हे जे सुती कवच आहे यावर न्यूक्लिओफाइल अणूचा वापर करण्यात आला आहे. हे जे न्यूक्लिओफाइल अणू आहेत हे काय करतील? तर कीटकनाशकाचा कपड्याशी संपर्क आल्यास लगेच हे अणू त्या कीटकनाशकाला निष्क्रिय करतात. बरं, या कवचाची निर्मिती कोणी केली? तर आयब्रिक इन्स्टेम संशोधन कार्यसंघाने सेपिओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने या कवचाची निर्मिती केली आहे. एवढे सर्व पॉइंट नोट करून घेतले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख पुरस्कार कोणत्या माहितीपटाने पटकावला? तर आता हा जो मिप पुरस्कार सोहळा आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख पुरस्कार द गोल्डन थ्रेड या भारतीय चित्रपटाने पटकावला आहे. या द गोल्डन थ्रेड चित्रपटाच्या दिग्दर्शिका कोण आहेत? तर निष्ठा जैन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा नोट करून घ्या. या पुरस्कारामध्ये 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि ट्रॉफी म्हणून सुवर्ण शंख देण्यात येतो. यात इतर जे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट हा पुरस्कार सावर मिल्क या चित्रपटाने पटकावला असून हा चित्रपट एस्टोनिया या देशाचा आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये रौप्य शंख आणि 5 लाख रुपये रोख देण्यात येतात. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन पट हा पुरस्कार पोलंडच्या जिम्मा या चित्रपटाने पटकावला आहे. या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा रौप्य शंख आणि 5 लाख रुपये असंच आहे. प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पाटी पुरस्कार हा जपानच्या द ओल्ड यंक्रो या चित्रपटाने पटकावला असून या पुरस्कारामध्ये विजेत्याला 1 लाख रुपये देण्यात येतात. आणि विशेष ज्युरी पुरस्कार हा अमेरिकेच्या लवली जॅक्सन या चित्रपटाने पटकावला आहे. मित्रांनो, या मिप चित्रपट सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच काही राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा देण्यात येतात. तर यावरच आधारित हा प्रश्न पहा. मिप पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट 60 मिनिटांपेक्षा जास्त श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे 6 आकाशगंगा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटाचा पुरस्कार पटकावलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर निर्मल दंडियार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट महान संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्यावर आधारित आहे.
या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये चांदीचा शंख व 5 लाख रुपये देण्यात येतात. जे इतर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट चित्रपट 30 मिनिटांपर्यंत श्रेणीत सॉल्ट या चित्रपटाला सन्मानित करण्यात आला आहे व या पुरस्काराचे स्वरूप चांदीचा शंख व 3 लाख रुपये असे आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपट हा निर्जरा ठरला आहे. या पुरस्कारामध्ये सुद्धा चांदीचा शंख व 3 लाख रुपये देण्यात येतात. स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्काराने कोकोनट ट्रीला सन्मानित करण्यात आलं. दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्काराने श्री मोहिसिंग यांना सन्मानित करण्यात आलं व या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये असं आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा IDPAचा पुरस्कार हा चिंचिओसाला मिळाला असून याचं स्वरूप 1 लाख रुपये असं आहे. तर इंडिया इन अमृतकालवरील सर्वोत्कृष्ट लघुपट हा लाईफ इन लूम ठरला असून या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा 1 लाख रुपये असंच आहे. प्रश्न क्रमांक 5. 53व्या GST परिषदेत अपील लवादाकडे अपील करण्यासाठी किती रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली? तर आता नुकत्याच पार पडलेल्या 53व्या GST परिषदेत अपील लवादाकडे अपील करण्यासाठी 20 लाख रुपयाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आणि यामध्ये उच्च न्यायालयात अपील करायची असेल तर त्यासाठी 1 कोटी रुपये व सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत, नोट करून घ्या. एक्झाममध्ये आपल्याला यावर 100% प्रश्न विचारण्यात येईल. याबरोबरच अपील प्राधिकरणासमोर अपील दाखल करण्यासाठी कमाल पूर्व ठेव रक्कम GST आणि SGST साठी 20 कोटी रुपये करण्याची शिफारस सुद्धा या GST परिषदेत करण्यात आली आहे. याबरोबरच या परिषदेमध्ये बॉक्सेसवरील व पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या कार्टनवरील GST ही 18% वरून 12% करण्याची देखील शिफारस केली आहे. प्रश्न क्रमांक 6. एशिया ओशियानिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या चॅम्पियनशिपमध्ये फिलिपिन्स या देशाने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमधील अंतिम सामन्यात फिलिपिन्सने भारताला हरवून या स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. बरं, ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर जपानमधील शिरमा या शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध लेखिका कमला हंपाना यांचे नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या भाषेतील लेखिका होत्या? तर या ज्या कमला हंपाना होत्या त्या कन्नड या भाषेतील प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांनी आपल्या हयातीत 60हून अधिक पुस्तके लिहिली आहेत व इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांनी 2 पुस्तके लिहिली असून त्यांची नावे काय आहेत? तर अथेंबी अँड चालुक्यस आणि जैनिझम अँड ऑदर एसे ही 2 इंग्रजीमधील पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या मुस्लिम बहुल देशाने महिलांच्या हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे? तर नुकतीच आता अशी बंदी ताजिकिस्तान या देशाने घातली आहे व नुसती बंदीच घातली नाही तर या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड सुद्धा आकारण्यात येणार आहे. व्यक्तींना यामध्ये 7,920 सोमोनी तर कंपन्यांना 39,500 सोमोनी दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. सोमोनी हे ताजिकिस्तान या देशाचे चलन आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर हा जो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आहे हा दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, या दिवसाचं आयोजन 23 जून रोजीच का करण्यात येतं? तर 23 जून 1884 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली होती व त्याच्या स्मरणार्थ 1948 पासून दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2023-24 या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक प्राप्त केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.